मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते आणि खरं तर शीतल म्हात्रे जे आमच्या माजी नगरसेविका आहेत आणि मुंबई काँग्रेसच्या सरचिटणीस आहेत, राजीव गांधी पंचायतच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी त्या ठिकाणी खूप मेहनत करून हा विषयाचा पूर्ण अभ्यास केलेला आणि अशरफ भाई असतील किंवा आसिफ झकारिया असतील किंवा जावेद जुनेजा असतील, हे सगळे नगरसेवक सातत्याने याच्यावरती प्रश्न विचारत आहेत, माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून माहिती मागतायत. कारण बिलकुल आमचं पण म्हणणं हे आहे की मुंबईकरांना चांगले रस्ते मिळाले पाहिजेत. प्रत्येक वर्षी आम्ही खड्डेमुक्त रस्ते असं आव्हान करतो, परंतु कधीच त्या ठिकाणी तसं होताना दिसत नाही. मला आठवतंय 1.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत आम्हाला सांगितलं होतं की यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून एक मोठं टेंडर निघतंय आणि त्याच्यानंतर जे मुंबईचे रस्ते होणार आहेत ते सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार आणि मुंबई पूर्ण बदलली जाणार. परंतु आता तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलं असेल, ज्या तऱ्हेने ते टेंडर झालं, आज त्याला पेनल्टी लागलेली आहे, कोर्टामध्ये ते टेंडर आहे. उलट पक्षी तेच सांगतायत की आम्ही काही तुम्ही गोष्टी प्रोव्हाइड न केल्यामुळे तुम्हीच आम्हाला पैसे द्या. तर मला एवढं सांगायचं की त्यांना काय यादीत आता टाकलं जरी असले ब्लॅकलिस्ट, तरी पण मुंबईकरांचे रस्ते या माध्यमातून आणलेले आहेत. आज मुंबईच्या रस्त्यामध्ये बोलायचं झालं तर शहरामध्ये तर अजून काम सुरू झालेलं नाही. जसं आसिफ झकारिया साहेबांनी सांगितलं की सबबमध्ये जवळपास आपण बघितलं तर 10 ते 15% काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या माध्यमातून खरं तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. शीतलने पूर्ण डॉक्युमेंटेशन आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की टेंडरमध्ये मागच्या वर्षी जो रस्ता होता तोच यावर्षी रस्ता आहे आणि काही ठिकाणी तो सेंट्रल एजन्सीच्या माध्यमातून तोच रस्ता आहे आणि वॉर्डच्या माध्यमातून पण तोच रस्ता आहे आणि आमदार पण म्हणतात की आम्हीच तो रस्ता बनवलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे आणि हा पैसा मुंबईकरांच्या घामातून निर्माण झालेला कष्टातला पैसा आहे, जो टॅक्सच्या माध्यमातून मुंबईची जनता जे देत असते आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी प्रशासन बसलेलं आहे, प्रशासकाची भूमिका काय याच्यावरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होतो. युवराज मोहितेजींनी सांगितलं, असेंब्ली सुद्धा मी सांगितलं होतं की इलेक्शन कमिशनने रिमाइंडर देऊन, पहिल्यांदा असं होतं की रिमाइंडर दिलं जातं आणि नंतर मग इलेक्शन कमिशन बदललं जातं, पण त्यांनी रिमाइंडर देऊन सांगितलं की या अधिकाऱ्यांची बदली व्हायला पाहिजे. कारण ही अधिकारी खूप म्हणजे वर्षापासून त्यांच्यावरती मुळात ईडी आणि विविध माध्यमातून आता आपल्याला सुद्धा माहिती आहे की दोष आणि चर्चा त्या संदर्भामधलं पूर्ण चौकशी सुरू आहे आणि अशा वेळेला चौकशी त्यांची ईडीच्या माध्यमातून सुरू असताना ते त्या ठिकाणी राहणं हे गैर आहे असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे, आमचं पण सुद्धा त्या ठिकाणी म्हणणं आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे फक्त की हा पैसा कुठे चाललेला आहे. खरं तर मी ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळी मला कळलं की झोन 4चं काम जे आहे ते मेगा झोन 4चं जे काम आहे ते मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून करण्याचं काम चालू आहे. आणि जेव्हा मी मेगा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं ज्यावेळी बघितलं त्यावेळी मला कळलं की त्यांच्या माध्यमातून काही इलेक्ट्रल बॉन्ड आणि काही इलेक्ट्रल डोनेशन पण झालेले आहे आणि जे इलेक्ट्रल बॉन्ड झालेले आहेत ते जवळपास मला वाटतं 259 कोटीचे जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटमध्ये गेलेले आहे. त्यामुळे आमचा असा आरोप आहे की भ्रष्टाचाराचा मार्ग आणि भ्रष्टाचाराचा रस्ता हा भाजपाच्या तिजोरीत जातो का मुंबईकरांचा, हा आमचा या माध्यमातून प्रश्न आहे. दुसरा, झोन 7 मध्ये दिनेश चंद्र अग्रवाल जे इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे काम करतायत, जे तुम्हा सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये येणाऱ्या बुलेट ट्रेनचं काम त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्यामुळे यांचे पण सगळे संबंध कोणाशी असतील हे मी सांगायची गरज नाही. आणि तिसरं, झोन 3चे रस्ते जे आहेत ते PP रेड्डी NCC रोडवेज यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झालेला आहे. माझं मुंबईकरांना सांगणे आणि या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये प्रशासकांना सांगणे आहे की हे कुणाच्या जवळचे मंडळी आहेत. म्हणूनच अधिवेशनामध्ये मी सांगितलं होतं की सर्व काही मित्रांसाठी कशा तऱ्हेने या योजना आणल्या जातात, कसे रस्ते आणले जातात. आता आपण बघतोय की 2 टेंडर त्या ठिकाणी निघाली, ज्याचा आमचा उद्या मोर्चा आहे. एक जे आहे ते त्या ठिकाणी गली कचरा उचलण्याचं काम करतात, साफसफाई करण्याचं काम करतात, त्या ठिकाणच्या असलेल्या लोकांच्या वरती जे आहे ते आपल्याला माहिती आहे की 1200 कोटीचं टेंडर एका मित्रासाठी निघालेलं आहे. आणि दुसरं टेंडर जे निघालं आहे ते 8000 शौचालय मुंबईमधले आहे, त्याच्या मेंटेनन्स आणि त्याच्या साफसफाई संदर्भामधलं निघालेलं 1300 कोटीचं नवीन टेंडर निघालेलं आहे. हे दोन्ही कोण मित्र कोणाच्या जवळ आहेत हे मी सांगायची गरज नाही. म्हणजे आज तुम्ही 15,000 युवकांच्या हातचं त्या ठिकाणी स्वच्छ मुंबई प्रबोधनच्या माध्यमातून जे काम चालू आहे अभियानाच्या माध्यमातून ते तुम्ही बंद करताय. तुम्ही त्या ठिकाणी शौचालय जे आहे ते शौचालयामध्ये काम करणाऱ्या मुलांचं तुम्ही काम बंद करताय आणि काही लोकांना हे टेंडर दिली जात आहे.
त्यामुळे आमचा या ठिकाणी आरोप आहे की मुंबईकरांचा कष्टाचा पैसा आहे हा त्या ठिकाणी व्यर्थ जाता कामा नये. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची जी नावं आम्ही एक लिटमस टेस्ट म्हणून तुमच्या समोर नावं आणलेली आहे. पूर्ण मुंबईमध्ये हा भ्रष्टाचार आहे आणि म्हणून मुंबईच्या पूर्ण रस्त्याची चौकशी झाली पाहिजे. मागच्या वर्षाच्या टेंडर आता मागच्या वर्षी पण तिथे नगरसेवक नव्हते, स्टँडिंग कमिटी नव्हती, इम्प्रुव्हमेंट कमिटी नव्हती. याही वर्षी तिथे स्टँडिंग कमिटी, इम्प्रुव्हमेंट कमिटी, लोकप्रतिनिधी राहील. अशा वेळेला दोन्ही वेळची टेंडरची जबाबदारी ही प्रशासकाची आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून या सगळ्या मला अपेक्षित आहे की पूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. जे रस्ते आज आम्ही त्यांना पाठवणार आहोत त्याची सुद्धा चौकशी होईल आणि पारदर्शक पद्धतीने हा रिपोर्ट आम्हाला सादर होईल. खरं तर माहितीच्या अधिकारातून माहिती मागितल्यानंतर सुद्धा जर माहिती मिळत नाही, स्वतः लोकप्रतिनिधी सातत्याने जाऊन त्या ठिकाणी माहिती मागतात तेव्हा सुद्धा त्यांना माहिती दिली जात नाही. हे सगळा जो अनागौतिक कारभार चालू आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काळे बाजार आहे, अनागौतिक कारभार चालू आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. धन्यवाद सर. क्या उसका बिलिंग भी एक ही थोड़ा सा बार हुआ है? जैसे उनका एमडी बुक में मेजरमेंट बुक में उनका रिकॉर्ड होता है, आप उसको निकाल के देखेंगे तो आपको पता चलेगा कि उसका बिलिंग एक बार हुआ, 2 बार हुआ, 3 बार हुआ, उसमें मालूम पड़ेगा. सबसे पहली बात तो जिस रोड की मैं बात कर रही हूँ राजाराम तावड़े मार्ग, उसका काम अभी चालू था. 17 तारीख के काम चालू के फोटोज हैं और अभी 3 तारीख को काम खत्म होने के बाद भी फोटोज हैं. तो ये महानगर पालिका ने मेरे पास मुझे मैसेज आया है और मेरे पास पेपर्स भी है कि इन्होंने ई टेंडरिंग से ये काम किया था. पूरा म्हात्रेवाड़ी, जवाबदारी से बोल रही हूँ, म्हात्रेवाड़ी में 1 रोड नहीं है, 10 रोड है. पूरे ई टेंडरिंग से अभी काम चालू है. अगर ये काम चालू है तो फिर ये सारे 10 रोड ई टेंडर 447 जो मेगा टेंडर है उसमें लेने की क्या जरूरत थी. इसी दौरान 17 तारीख को मुझे वो बोर्ड नहीं था, लेकिन जब 3 तारीख को गई तो माननीय विधायक जी का था कि ये रास्ते का भूमि पूजन मैंने कर दिया है और ये मेरे फंडों से हो रहा है. अब ये सवाल शायद मुझे लगता है आपको उनको पूछना चाहिए. हाँ नहीं म्हणजे बेसिकली क्या है कि 97 से 2021 तक 21,000 किलोमीटर के रास्ते करे गए हैं विभिन्न सालों में, थोड़े, लेकिन गए साल से अब तक 6,000 करोड़. तो आप प्रपोर्शन लगा लो कि जो 21,000 करोड़ के रास्ते को 23 साल लग गए, ये 1 साल में 6,000 करोड़ लेके आ रहे हैं. तो इसकी घाई क्या थी? चोरी हा भ्रष्टाचार उघड आहे. शीतलताईंसारखे लोकप्रतिनिधी पाहिजे. आता 2 वर्ष इलेक्शन नाही, या 8 मार्चला 2 वर्ष ही चोरी थांबवणार कोण, कशी थांबवायची? आमचं त्यासाठीच ही जी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे की या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचं काम आहे. कारण माहितीच्या अधिकारातून माहिती न देण्याचं काम करणं, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी वारंवार देऊन सुद्धा त्यांना माहिती उपलब्ध न करून देणं. व्यतिरिक्त पुढे जाऊन सांगते की एखाद्या गोष्टीची आम्ही सांगत आहोत की पूर्णपणे चौकशी करणं. या सगळ्या अनागौतिक कारभारामध्ये आमचं म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनावर आमचं म्हणणं आहे की ते काय काम करतात. जसं ती सांगते की मागच्या काळामध्ये किती कोटीची टेंडर झाली, किती वर्षामध्ये, 21-22 वर्षामध्ये, आणि आता या वर्षभरामध्ये किती टेंडर झालेली. त्यामुळे मला हे सांगायचं आहे की टेंडर कोणासाठी होत आहेत हे पण माहिती केलं पाहिजे. जे टेंडर रस्त्याचं लागलं, ज्याला ब्लॅकलिस्ट केलं, ते पुष्कळशा पत्रकारांना माहिती ते कोणाला लागलं होतं. ते कामच करू शकले नाही 11 महिने. आणि जेव्हा काम नाही सुरू केलं तेव्हा त्याच्यानंतर ते जे आहे त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचं काम झालं आणि मग त्याची जे आहे त्यांना पेनल्टी लागली. पण ह्याच्यासाठी सुद्धा आवाज उचलावा लागला. त्यामुळे मुंबईकरांचे पैसे हे या इन्फ्रास्ट्रक्चरचे कंपनीज आहेत, त्या कोणाला इलेक्ट्रॉनिक बॉन्ड पाठवतात, कोणाला पैसे पाठवतात फंड म्हणून, याचा पण काहीतरी आपण अभ्यास केला पाहिजे की नाही केला पाहिजे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा पैसा हा काही कुठल्या पार्टी फंडचा पैसा नाहीये, हा लोकांचा पैसा आणि तो लोकांच्या विकासासाठी खर्च केला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आम्हाला चौकशी पूर्ण या सगळ्या प्रकरणाची हवी आणि मुंबईकरांच्या पैशाचा आम्हाला हिशोब पाहिजे. मग आमचं अपेक्षा आहे, खरं तर कोणाकडून अपेक्षा आहे? राज्य सरकारकडून अपेक्षा आहे, कारण प्रशासक त्यांच्या सांगण्यावरूनच चाललेले आहे. पण जर सगळीकडे जाता भ्रष्टाचार असेल तर आम्ही काय करणार? पण आता अपेक्षा तर केली पाहिजे की याची चौकशी व्हावी. आता खरं तर ईडी आणि याची चौकशी करावी. प्रशासक खुर्ची सोडत नाही, त्यांची दगड कुठे नाही. दुर्दैव आहे. आपण हसण्याच्या
वारी नेतोय, पण हे दुर्दैव आहे. मुंबईकरांचा पैसा आहे हा. तुम्ही विचार करा, एका किती म्हणजे कष्टातून निर्माण झालेला हा पैसा. आज तुम्ही आणि आम्ही त्या रस्त्यावरून जातो त्यावेळी आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं की मुंबईचे रस्ते चांगले व्हावे. आणि मुंबईकरांच्या सगळ्या नागरिकांची अपेक्षा आहे की ज्या सरकारला आम्ही निवडून देतो किंवा जी लोक तिथे काम करतात ती त्या ठिकाणी पारदर्शक काम करतील आणि आमच्या विकासाचं काम करतील. दुर्दैवाने ते होताना दिसत नाहीये आणि मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक म्हणून आम्ही भ्रष्टाचार समोर आणण्याचं काम करतोय. आता राज्य सरकारने त्याची पूर्ण चौकशी करण्याची जबाबदारी आहे. आणि नसेल तर काही स्वायत्त संस्था आहेत ज्यांना त्यांची स्वायत्तेचा अधिकार आहे, त्यांनी स्वायत्तेने याची चौकशी करावी हीच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणि काय करणार, नाहीतर मग शेवटी आमच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे तर आहेतच, याच्यावरती आम्ही जाऊन पुढे न्यायालयाला जे आहे ते जाऊन प्रक्रियेमध्ये भाग घेऊ, कारण शेवटी न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण अपेक्षा हीच आहे की मुंबईकरांची विकास आणि मुंबईची जी स्वप्न आहेत ती आपण पूर्ण करण्यासाठी एकत्रपणे सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आणि त्या पूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.